नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन आहे आणि ह्या दिनानिमित्त आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भारताच्या इतिहासातील काही महत्त्वपूर्ण पैलू पाहायला मिळतील जे कदाचित ह्या अगोदर तुम्हाला माहीत नसतील किंवा तुम्हाला सांगण्यात आले नसतील। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही महत्त्वपूर्ण गोष्टी समजतील। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। Long years ago, we made a tryst with destiny, and now the time comes when we shall redeem our pledge, not wholly or in full measure, but very substantially. At the stroke of the midnight hour, when the world sleeps, India will awake to life and freedom. 15 ऑगस्ट 1947 ची ती मध्यरात्र जेव्हा संपूर्ण जग झोपले होते तेव्हा भारत एका नव्या आशेसह जागा होत होता। गुलामीची 150 वर्ष संपली होती। लाखो लोकांचा त्याग, भगतसिंगांचे हसत हसत फाशीवर चढणे, गांधीजींच्या अहिंसेचा लढा, आझाद हिंद सेनेचे रक्त, या सगळ्यांची किंमत मोजून आपल्याला एक शब्द मिळाला, तो स्वातंत्र्य। पण आज या घटनेला 79 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जेव्हा आपण आपल्या सभोवतालचा भारत देशाकडे पाहतो तेव्हा मनात एक अत्यंत अस्वस्थ करणारा प्रश्न निर्माण होतो। हाच तो भारत आहे का ज्यासाठी आपल्या पूर्वजांनी प्राणांचे बलिदान दिले? आपण एक अशा स्वातंत्र्य जगत आहोत जिथे फक्त राज्यकर्त्यांची त्वचा बदलली पण सामान्य माणसाचे शोषण आजही तसेच चालू आहे। आजच्या या एपिसोडमध्ये आपण इतिहासाची धूळ बाजूला सारून कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू न घेता आपल्या अपयशाचे अत्यंत प्रामाणिक विश्लेषण करणार आहोत। आपण नेहमी वाचतो की स्वातंत्र्य अहिंसेने किंवा काही ठराविक नेत्यांमुळे मिळाले, पण इतिहासाची काही अशी पाने आहेत जी सामान्य माणसाला कधी सविस्तर सांगण्यात आलीच नाहीत। 18 फेब्रुवारी 1946 मुंबईतील नौदलाचा उठाव। HMIS तलवार नावाच्या जहाजावर भारतीय खलाशांनी इंग्रजांच्या निकृष्ट जेवणाविरोधात आणि वर्णद्वेषाविरोधात बंड पुकारले। बघता बघता 20,000 पेक्षा जास्त भारतीय सैनिकांनी 78 जहाजे आणि लष्करी तळांवर ताबा मिळवला। मुंबईच्या रस्त्यावर सामान्य जनता त्यांच्या मदतीसाठी उतरली। या एका उठावाने ब्रिटिशांच्या पायखालची वाळू सरकली। त्याला कळून चुकले होते की ज्या भारतीय सैनिकांच्या जीवावर आपण राज्य करतोय ते सैन्य आपल्या विरोधात उभे ठाकलेत। अंदमानच्या जेलमधील गुप्त टॅपकोड। सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर आणि इतर क्रांतिकारांना एकमेकांशी बोलण्याची सक्त मनाई होती। तेव्हा त्यांनी भिंतीवर ठराविक लयीत ठोके मारून संपूर्ण भाषा तयार केली। पहारेकऱ्याला वाटायचे की ते कैदी फक्त भिंतीवर डोके किंवा हात आपटत आहेत, पण आतल्या आत ब्रिटिशांविरुद्ध बातम्यांचे आदान प्रदान व्हायचे। थोडक्यात सांगायचे झाले तर स्वातंत्र्य ही काही सहजासहजी मिळालेली भेट नव्हती, ती कोट्यावधी भारतीयांनी रक्ताने आणि घामाने विकत घेतलेली गोष्ट होती। स्वातंत्र्यानंतरचा महाकाय लढा। 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रज गेले, पण जाता जाता देशामध्ये बॉम्ब पेरून गेले। पश्चिमेकडील विचारवंत म्हणत होते की भारत हा देश म्हणून 5 वर्ष सुद्धा टिकणार नाही आणि त्यांच्याकडे तसे म्हणायला 3 मोठे कारण होते। पहिले आव्हान 565 देश एकत्र करणे। ब्रिटिश जेव्हा भारत सोडून गेले तेव्हा त्यांनी इकडच्या राज्यकर्त्यांना सांगून ठेवले होते की तुम्ही हवे तर स्वतंत्र राहा किंवा भारतामध्ये विलीन व्हा। भारताचे 500 पेक्षा जास्त तुकडे झाले असते, पण गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी दाम दंड भेद वापरून 565 संस्थाने भारतात विलीन करून घेतली। जिथे गरज पडली तिथे हैदराबाद आणि जुनागडमध्ये सैन्य पाठवले। सिरिल रॅडक्लिफ या इंग्रज अधिकाऱ्यांनी केवळ 5 आठवड्यात भारताचा नकाशा कापला। 17 ऑगस्टला सीमा जाहीर झाली। 15 लाख लोकांची कत्तल झाली। 1 ते 1.5 कोटी लोक बेघर झाले। दिल्लीपासून मुंबईपर्यंत निर्वासितांचे कॅम्प उभे राहिले। त्या काळात देशात धान्य नव्हते। आपल्याला अमेरिकेकडून PL 480 अंतर्गत तांबडा गहू आयात करावा लागायचा, जो अमेरिकेत डुकरांना खाऊ घातला जायचा। परिस्थिती इतकी बिकट होती की पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रीने संपूर्ण देशाला आठवड्यातून एकदा उपवास करण्याचे आवाहन केले, पण भारताने हार मानली नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातील सर्वात मजबूत राज्यघटना दिली, ज्याने प्रत्येकाला समान मतदानाचा अधिकार दिला। MS स्वामीनाथन यांच्या हरित क्रांतीने देशाचे धान्यांचे कोठार भरले आणि भारताने स्वतःच्या पायावर उभे राहून दाखवले। पर्यंत कथा ही एका यशस्वी देशाची वाटते, पण आता वेळेचे चक्र मागे फिरून पाहूया की आपण नक्की कुठे चुकलो। 1. राजकीय स्वार्थासाठी लोकशाहीचा बळी।
त्या स्वातंत्र्यासाठी शेकडो देशभक्तांनी तुरुंगवास भोगला. त्याच देशात 1975 मध्ये सत्तेसाठी एका रात्रीत नागरिकांचे मूलभूत हक्क हिरावून घेण्यात आले. लोकशाहीचे रूपांतर हुकुमशाहीत होऊ शकते, हे आपल्या व्यवस्थेचे पहिले मोठे अपयश होते. लायसन्स राज आणि भ्रष्टाचाराचा जन्म. स्वातंत्र्यानंतर आपण अतिसरकारी नियंत्रणाची अर्थव्यवस्था स्वीकारली. साध्या सायकलच्या कारखान्यापासून ते दुकानापर्यंत सरकारी परवानग्या लागू झाल्या. यातूनच जन्म झाला टेबलाखालून पैसे देण्याच्या. आज साध्या दाखल्यासाठी किंवा कामासाठी लाच द्यावी लागणे हे त्या भ्रष्टाचाराचा वारसाच आहे. भगत सिंगांच्या भीतीचे वास्तव रूपांतर. 23 मार्च 1931 रोजी भगत सिंगांनी एक इशारा दिला होता. ते म्हणाले होते, जर गोऱ्या इंग्रजांच्या जागी काळे भारतीय राज्यकर्ते आले आणि त्यांनी सामान्य माणसाचे शोषण चालूच ठेवले तर त्या स्वातंत्र्याला काही अर्थ उरणार नाही. आज 1991च्या उदारीकरणानंतर देशात पैसा आला, मॉल आले, पण त्यासोबत दोन भारत निर्माण झाले. एक श्रीमंतांचा आणि कॉर्पोरेट क्षेत्राचा भारत आणि दुसरा हवालदिल शेतकऱ्यांचा भारत. ज्या देशात जय जवान जय किसान हा नारा दिला गेला त्याच देशात लाखो शेतकऱ्यांना आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागला. हे आपले सर्वात भीषण अपयश नाही का? राजकारणांचे गुन्हेगारीकरण. आज संसदेत पोहोचण्यासाठी विचारांपेक्षा किंवा कामापेक्षा जात, धर्म, पैशांचे बळ सर्वात मोठा निकष बनले आहे. की एक कटू सत्य. आपण नेहमी सरकारला, नेत्यांना आणि सिस्टमला दोष देतो, पण एक नागरिक म्हणून आपण आरशात स्वतःचा चेहरा कधी पाहिला आहे का? आपण मतदाना दिवशी सुट्टी साजरी करायला बाहेर निघतो किंवा 500 रुपये किंवा स्वतःची जात पाहून मतदान करतो. आपण स्वतःचे काम सोपे व्हावे म्हणून रागेत न थांबता लाच द्यायला तयार होतो. आपण रस्त्यावर कचरा फेकतो, ट्रॅफिकचे नियम मोडतो आणि अपेक्षा मात्र स्वित्झर्लंड सारख्या व्यवस्थेची करतो. स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्याला एक अतिशय उत्तम इंजिन चालवायला दिले होते, पण चालक म्हणून आपण ते नीट चालवू शकलो नाही. मित्रांनो, या संपूर्ण विश्लेषणाचा एकच अंतिम निष्कर्ष निघतो. स्वातंत्र्य ही 15 ऑगस्ट 1947 रोजी एकदाच मिळालेली वस्तू नाही, ती रोज जपावी लागणारी एक जिवंत जबाबदारी आहे. आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य परिपूर्ण नव्हते आणि आजची व्यवस्थाही परिपूर्ण नाही, पण ती परिपूर्ण बनवण्याची ताकद आणि अधिकार आपल्यातच आहेत. इतिहास बदलता येत नाही, पण भविष्याची दिशा ठरवणे आपल्या हातात आहे. जात धर्माच्या पलीकडे जाऊन प्रामाणिक उमेदवाराला मतदान करणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे आणि स्वतःच्या कामात 100% प्रामाणिक राहणे हीच त्या लाखो हुतात्मा स्वातंत्र्य सैनिकांना दिलेली खरी श्रद्धांजली आहे. तुम्हाला काय वाटते, आजच्या काळात भगतसिंग किंवा गांधीजींच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी आपण वैयक्तिक पातळीवर काय करू शकतो? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.